आहे 10 योजने अधिक तेथे येता जाता द्विगुणिते पंत निश्चिते क्रमावा. द्रोणागिरी पर्वताची संपूर्ण माहिती सुशील हनुमंतरायाला सांगत आहे. त्याची प्रतिकूलता कसं सहज साध्य होणार ते औषध नाही. लंकेपासून असणारं त्याचं जे अंतर आहे 3,10,000 योजन इतकं अंतर ते दूरवरच आहे. अशा अंतराला जाऊन हनुमंता तुला सूर्योदयापूर्वी सर्व द्रोणागिरीवरचं औषध घेऊन यायचं आहे. हनुमंतरायाला सर्व माहिती अगोदरच द्रोणागिरीची सुशील वैद्य देत आहे. जर रात्री आहे माध्यान्ह सूर्योदय होता घान औषधी घेऊन संपूर्ण शीघ्रागमन करावे. निघायचं हनुमंता. वेळ आता अजिबात शिल्लक राहिलेला नाही. उद्या सकाळचा सूर्य उदय होण्याच्या आत आता बराचसा वेळ झालेला आहे. मध्यरात्र होत आलेली आहे. तुला तात्काळ निघावं लागेल आणि तात्काळ जाऊन सूर्योदयापूर्वी द्रोणागिरीचे हे सुंदर औषध घेऊन यावं लागेल. रात्री अवघी अतिक्रमिता सूर्योदयातील पावता औषधी येती हाता कपिनाथ अवधारी. रात्र पूर्ण तुला प्रवासात घालायची आहे. तू योद्धा आहेस. तुझ्या इतका परोपकारी भक्त हनुमंता या विश्वामध्ये नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण रात्रीत प्रवास करायचा. सूर्य उदय होण्याच्या अगोदर तुला ते संपूर्ण औषध प्राप्त करायचं आणि आपल्या लंकेमध्ये भगवान लक्ष्मणापर्यंत तुला पोहोचायचं आहे. हे सगळे योजना समजून घे. सुशील वैद्य सांगू लागलाय. उदया येता दिवाकर औषधी मंदतेचा समग्र होता की न लागता क्षण मात्र होती गोचर सर्वार्थी. समजून घेण्याचा प्रयत्न याच्यासाठी सांगतो म्हणतात. जर सूर्य उगवला तर संपूर्ण औषधाची जी गुणधर्माची शक्ती आहे ती संपुष्टात येणार आहे आणि त्या औषधाचा लक्ष्मणावर किंचित सुद्धा गुण येणार नाही. मात्र ती लागू पडणार नाही. म्हणून सूर्याच्या उदयाच्या अगोदर हे औषध आपल्याला इथपर्यंत पोहोचत करायचं आहे. कपिनाथा तुझं मी सांगेल तत्वता दिवाकर उदय येता कार्य सर्वथा नाशील. सूर्याचा उदय झाला. सूर्य उदयानंतर तू जरी इथे आलास तरी हनुमंता केवढं आरंभलेलं कार्य नासून जाईल. या ठिकाणी तुला म्हणजे गमंत गतीने तुला इथं जाता येणार नाही. अति शीघ्र वेगाने पोहोचावं लागेल. सगळं समजून लहान मुलासारखं सुशील वैद्य हनुमंताला सांगतात. ब्रह्मशक्तीशी वर्ग पूर्ण उदयता सहस्त्र किरण ज्यावरी घाली आपण त्याचा प्राण वाचेना. ब्रह्मशक्ती लागलेली लक्ष्मणाला आणि या ब्रह्मशक्तीच्या मुळे तो बेशुद्ध मूर्छित पडलेला लक्ष्मण त्या औषधाचा जर गुणधर्म लागू झाला नाही आणि आपण सूर्योदयापूर्वी जर त्याला औषध दिलं नाही तर याचा काही उपयोग होणार नाही. नाना प्रकारे समजावण्याचा आणि पटवण्याचा प्रयत्न चालू आहे. याला कपिनाथा सवेर गमन करी आता स्वमित्रा वाचवणी सर्वथा श्री रघुनाथा सुख देई. याला कपिनाथा हे कपीच्या राजा हनुमंता यासाठी तू तात्काळ निघ आणि त्या प्रभू रामचंद्राचा तू भक्त आहेस. त्या रामचंद्राच्या लहान भावाचा प्राण वाचवून तुझ्या स्वामीला आनंद देण्याचा प्रयत्न कर. सुशील वैद्य बोलतात. राजा सुग्रीवा प्रापिता धार वायू नंदन शीघ्र करोनी प्रयाण बंधू लक्ष्मण उठवया. हे सुग्रीवा तू सुद्धा तात्काळ सांग हनुमंताला आणि तात्काळ प्रयाणाला जा म्हणावं. लक्ष्मणाचा जीव वाचवून आता हनुमंतरायाच्या हातात आहे. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जणांच्या माध्यमातून हनुमंतरायाला सांगण्याचा पायाशी सत्वर करावे गमनाशी वेग औषधीशी सुमित्राशी उठवावे. पटवण्याचा प्रयत्न सुशीलाचा आहे. आता विभीषणाला सांगतात. हे विभीषणा तू तरी समजाव हनुमंताला. आता हनुमंत सगळ्यांचं ऐकतात हे किती मोठेपण आहे याचाही थोडासा भान आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. तू समजावून सांग हनुमंताला विभीषणा वेगात लवकरात लवकर हे औषध घेऊन ये म्हणावं. वडील सकळ वानरास तो जामवंत बरे सुरस आनोनिया द्रोणाधीश सुबंधू समाचरी. हे हनुमंता उठ रे बाळा उठ. सर्वांमध्ये ज्येष्ठ असणारे जागवंत हनुमंताला सांगतात. हनुमंता तुला म्हणे अबोजेश वडीलकीच्या अधिकाराने सांगतो आपल्या प्रभू रामचंद्राच्या बंधूला वाचवणं हे तुझ्या हातात आहे. तू उठला पाहिजेस आणि तात्काळ लगे आता औषधासाठी गमन केलं पाहिजे. अंगद युवराजा जो का बोलो नियाती नेटका तोही विनित
सगळ्यांना हे समजावण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यांनी समजावलेला हनुमंतराय ऐकतात. आपल्याला किंचित जरी ज्ञान असलं तर आपला अहंकार दुखावला जातो आणि आपण कितीही ज्येष्ठ माणसाने ज्ञानी माणसाने समजावण्याचा प्रयत्न केला तरी आपण अहंकारामध्ये वावरतो. अंगद युवराज आहे, लहान आहे, अंगद सुद्धा हनुमंतरायाला समजावतात, हे हनुमंता तुम्ही लगेच निघलं पाहिजे. सगळे वानर प्रयत्न करतात. तुझे सकळ दुस्तर तरलो आम्ही वानर, तो तुझा उपकार की सांगू समग्र हनुमंता किती उपकार आहे तुझे आमच्या सगळ्या वानरावर, प्रभू रामचंद्रावर. तुझ्यामुळे तर आम्ही सगळे लंकेचा हा समुद्र एवढा पार तरुण आलेलो आहोत. हे सगळे सांगायला आता कुठं वेळ आहे का? एवढं सगळं समजावण्यासाठी तुला गरज आहे का? अंगद विनवणी करतात. आधी संकटी दुर्गमी तुला वाचविलो आम्ही, आम्हा सकळा तुझी स्वामी बहु वाचावी किती. अनेक संकट, कोणतंही संकट आलं की त्या प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी मदतीसाठी हनुमंतराय आहे. कोणकोणत्या संकटाची हनुमंता तुला तुम्हाला आठवण करून देऊ. सगळे नाना परीनं हनुमंताशी बोलण्याचा प्रयत्न करतात. आता सकळ अर्थात सारा की कपिंद्रसाचा रकान त्यागिता स्वमित्र सर्व संवार होईल. आता सगळे समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि जर असं काही विपरीत घडलं हनुमंता, लक्ष्मणाचा प्राण गेला तर काय परिस्थिती उद्भवेल याचा तुला विचार करावा लागेल. न देखता लक्ष्मण राम तात्काळ सोडील प्राण, त्या सवेची सुग्रीव जाण देईल प्राण तत्व. हे हनुमंता समजावून घे ना परिस्थिती, समजावण्याचा प्रयत्न कर. जर लक्ष्मणाचं उद्या काही बरं वाईट झालं तर प्रभू रामचंद्र प्राण देतील, प्रभू रामचंद्राचं बरं वाईट झालं सुग्रीव प्राण देईल, आपल्या सगळ्यांवर मोठी आपत्ती कोसळेल. समजावतात बरं का सगळे जण हनुमंतरायाला. राम सुग्रीवा पाठी विभीषण राहे सृष्टी, ये रावणारा काय गोष्टी सकळ सृष्टी. एकदा का लक्ष्मणाचा प्राण गेला आणि प्रभू रामचंद्राने आपला प्राण सोडला रे सोडला. हनुमंता सुग्रीव जाईल, सुग्रीवाच्या पाठोपाठ विभीषण जाईल आणि तुम्ही आम्ही आपले सगळी वानर तरी कशाला जगतील. जो आपला प्राणच निघून गेला तर आपण सुद्धा गत प्राण झाल्यासारखं मृतवत होऊ. ऐकता ते सीता सुंदर लागत विष मात्र सवेग त्यागिल शरीरानर्थ थोर होईल. त्याच्यासाठी एवढा त्रास सीता मातेच्या शोधासाठी हनुमंता केला. प्रभू रामचंद्र गेले, लक्ष्मण गेले, विभीषण गेले, सुग्रीव गेले, सगळे वानर गेले. या सुंदर सीता मातेचं काय होईल याचं तरी भान आहे का तुला? सीता माता सुद्धा तात्काळ प्राण देईल. भरत शत्रुघ्न ऐकता प्राण सांगतील सर्वता, ऐकता ती तिघी माता प्राण तत्वतन राही. काय उद्भवू शकतं? तू जर हे कार्य हाती नाही घेतलंस तर हनुमंता काय उद्भवू शकतं? हे सगळं जेव्हा ऐकायला जाईल अयोध्येमध्ये तेव्हा भरत जीव देईल, शत्रुघ्न जीव देईल, तिन्ही माता प्राण देतील आणि आपण जे करतो आहोत या सगळ्याचा नाश होईल. हनुमंता समजावण्याचा सुशेल वेगवेगळ्या प्रकारे होईल. आरतीशी आकांत सकळ लोकांशी आकांत, देवदानवासी सकळ सृष्टीशी आकांत. सगळीकडे आकांत. आज पूर्ण म्हणजे सृष्टीवरच आकांत निर्माण होईल, अयोध्येत आकांत निर्माण होईल, वानरामध्ये आकांत प्रचंड दुःख निर्माण होईल. ही परिस्थिती समजावून घे असा नाना प्रकारचा प्रयत्न सुशेल सांगतात. यानंतर सांगण्यासाठी नवनाथ आव्हाड आणि वाचण्यासाठी त्यांचे चिरंजीव. छान. वेळ भरपूर झालेला आहे. वाचक सूचकाला विनंती आहे, दुसरा अध्याय चालू आहे, 10:30 वाजलेले आहेत, तरी स्पीड मध्ये घेण्यात यावं. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बांधवडी सोडील कोण, वडील कोण राम
सर्व वाचक सूचक सर्व जमलेले आहेत त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. ज्यांनी आयोजन या कार्यक्रमाचं केलं असे नवनाथ साळुंके, भारत चव्हाण यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि टाइम जास्त झालेला तर जास्त दुसरीकडे काय बोलण्याचा प्रयत्न करीत नाही, कथेकडे बोलण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी सांगू लागले की नवग्रहाची बेडी कोण सोडणार आहे, देवाची बांधवडी कोण सोडणार आहे, आणि असा तू एक प्रतापी आहेस, तुझ्यामुळे हे सगळं घडणार आहे. आता तू काय कर हनुमंता, तू लवकर जा औषधी घेऊन ये असं त्या ठिकाणी बोलू लागले. या लागी गा कपी नंदना शूरवीर सर्वज्ञा औषधी आणून लक्ष्मी मला जीवदान होई दाता. याच्यासाठी बाबा हनुमंता तू काय कर, लवकर लवकर जा आणि चांगल्या प्रकारच्या त्या दिव्या औषधी 13 वन औषधे आहेत त्या ताबडतोब आण आणि या लक्ष्मणाला जीव दाता तू हो. या ठिकाणी लक्ष्मणाचा जीव वाचव असं त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले. इतके बोलता अंगद वीर सकळ वानराचा भार. ऐकोनी श्रीरामचंद्र काय उत्तर बोलत. एवढं सगळ्याच्या शेवटला अंगवीर बोललेले होते. सर्व वानरांना विनंती हनुमंतरायाची केलेली होती. अंग बोलल्याच्या नंतर पुढे प्रभू रामचंद्र हनुमंताला काय बोलू लागले बरं महाराज. कपी कुळ पंचानना ऐके हनुमंता सर्वज्ञा. वा. भ्रातु भिक्षेचे या दाना या लागी शरणदान तुझालो. हे कपिकुळामध्ये तू कसा आहेस म्हणले, सिंहासारखा आहेस, प्रतापी आहेस आणि माझ्या भावाला जीवदान देण्यासाठी, भावाला वाचवण्यासाठी तुला मी भिक्षा मागतो. हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हात जोडून बोलू लागले बरं. लक्ष्मणाचे जीवदान तुझ भिक्षा मागो आलो जाण. वा. सर्वता परमुखन होणे बंधू जीवदान मद देई. हे हनुमंता कसल्याही प्रकारचा आळस करू नको, कसल्याही प्रकारचं फळमुख म्हणजे या कामात तू दिरंगाई करू नको. हे तुला मी या ठिकाणी शरण आलो आहे. माझा बंधू या ठिकाणी वाचवण्यासाठी हनुमंतराया तू मला या ठिकाणी सहकार्य करायला पाहिजे, तू मला या ठिकाणी आनंदित करायला पाहिजे, मला सुखी करायला पाहिजे असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले. वनी एकला एक अनाथ लक्ष्मणे विन झालो येत. वा. आम्हा जीवदाता कपिनाथ तू वासनात करावे. आम्ही दोघं एकमेकाला आणि काय म्हणले सांभाळण्यासाठी आहेत. अरण्यामध्ये दोघं जण एकमेकाचा आधार घेऊन आलो आणि त्याच्यातल्या एकाला नाची ही अवस्था झाली. आता दुसरा कोणी सांभाळू शकत नाही. आता तू मात्र गेल्याशिवाय औषध आणल्याशिवाय लक्ष्मण उठत नाही आणि लक्ष्मणाला उठून मला या ठिकाणी सुख प्राप्त कर, या ठिकाणी चांगलं प्रेम दे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला बोलू लागले. वांचलिया लक्ष्मणा आम्ही बंधू चौघे जण. पाचवा हनुमंता आपण निश्चय जाण भाग माझी. आणि तू जर काय केलंस त्या लक्ष्मणाला जर वाचवलंस तर आम्ही चौघ बंधू आणि तू पाचवा आणि होता मी पाचवा. मग आता हे तुला मी शब्द देतो, हे वचन देतो, हे विसरू नको, विसरणार नाही असं प्रभू रामचंद्र दिन शब्दामध्ये हनुमंतरायाला बोलू लागले. पांच मिळता एक ठाई रणयुद्धाचा पाड काही. वा. रावणाचे भय नाही घाई टाई निमेला. निमेला आपण जर 5 जण एका जागावर जर आलो तर त्या पापी रावणाचा या ठिकाणी युद्धामध्ये कसलाही पार नाही आणि रावणाला जिंकण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. एका क्षणामध्ये आपण रावणाला
धन्यवाद. याच्यानंतर आसोले महाराज सांगण्यासाठी स्थानक पावली वाचवण्यासाठी चला लवकर माऊली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. वेळ खूप झालेला आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. तरी स्पीड मध्ये प्रस्तावना न करता सर्व वाचक सूचकाला विनंती आहे, आपल्याला वेळ खूप झालेला आहे, आपल्याला वेळेत घ्यावं लागेल, म्हणून करता स्पीड मध्ये घ्या. आता दुसरा चालू आहे अजून. स्थानक पावली चला लवकर. आहेत काय तर आसोले महाराज. राम दांगडे आहेत का? राम दांगडे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पाच विषयाची विषय स्थिती कलिम्याचे भस्मवती विषय सोव्याची शक्ती जे पाचही मिळती एकत्र. मनोजो मारुति तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमान महाराज की जय. हनुमंतराय मला जे बुद्धी देतील ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पंचविषय एकत्र आल्याच्या नंतर सर्व हे करतात असं नागबाबा सांगू लागले आहे. रमेश महाराज. रमेश पुन्हा नंतर अजून लय मोठे विषय संपला तर 2 वेळा राहिले. इतत विचलित जाणते थांबे ती पंचप्राण चळ तांडून आपण निचळ जाण सोय होती. मग्नामध्ये कथेचा अनुमान गोड असा विषय आहे. ज्यावेळेस पंचमहाभूतावर 7 विजय मिळवतो किंवा पंचमहाभूत राम बनवतो, असा तो पंचमहाभूतावर विजय मिळवणारा मारुती आहे असं कथेचा अनुमान लागत आहे. एकावरिल्या चौकास होय पाचाचाही मुस अहंकार चित्त बुद्धी मन सहज समरस सोय होती. ज्यावेळेस विवेक जागृत करावा त्यावेळेस पंचमहाभूताचा नाश नाही, त्याच्यावर विजय होतो. अरे पंचमहाभूत म्हणजे काय असते?
चिंतेने प्रमाताचे घर निरंतर उद्वसे. अरे चिंतेने परमार्थाचं घर उदास करून टाकलेलं आहे अशी तुझी अवस्था होऊ नको रामाशा. माता श्रीरामचंद्रा चिंतेने केलासी किंकर. एवढा ब्रह्मांडाचा मला किंकर झाला किंकर चिंतेमुळे असं बोलला मारुती. इतराचा काय विचार चिंता दुस्तर श्रीराम. रहित राम असा चिंता तू झाला तर दुसऱ्यांची काय विषय आहे अशी मारुती बोलत आहे. या चिंतेचा मूळदा हो करिता तुझे नाम पाहो. बरोबर एवढं आतापर्यंत सांगितलेलं नुसतं तुझं नामस्मरण केलं तर सगळं भस्म होणार आहे असं एवढा तुझ्या नामाचा निर्वाण श्रीरामा. तुझ्या नामस्मरणाची एवढी कीर्ती आहे भरून उरलेला आहेस तू असं बोलत आहे बा. हे समूळ चिंता जाणोनी पायी तो स्वरूपी सावध ए रामा, अरे ही चिंता सोडून दे तू आणि तू तुझ्या स्वरूपावर आरूढ हो असे मारुती बोलले. तो मित्राची भय नाही प्रतिज्ञा पाये हे माझी माझी. प्रतिज्ञा घे वचन अरे त्या लक्ष्मणातील मात्र भीती नाही असं बोलला हनुमंत. आता चिदावणी सत्वर आणोनी औषधी संभार. आता जातो आता आणि त्या औषधीचा भार संभार म्हणजे शिरे सगळे उडविला तो मित्र प्रतिज्ञाचा चाल हे माझी. वचन घे आता लक्ष्मणाला उठवता असं बोलला मारुती. आईचे बोलणी गोळांगुळ त्राटिले भूमीशी दांगुळ. असं मारुती बोलला आणि शिट्टी अशी जगा पसरली या भूमंडळावर. पुढील कथा तिरसाळ परिशोध. त्यामध्ये अत्यंत रसाळ कथा आहे हनुमान आणि ती सावधचित्ताने ऐकायची आहे. एका जनार्दनाचे तारे उतारू परी मागून येणे. वा 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 जनार्दन स्वामीला श्री संत शरणागती करत आहे. टोपावर एक झाड लावायचे, टोपावर एक टोपण एक झाड. देणारी आहे. ह्या लागी मद कारणे मुखी घात देणे आणि जननी. या लागी मद लागे कारणे मुखी घास भरो असे जनार्दन स्वामीला विनंती श्री संतांना काय करत आहे. जे गोड लागे माऊलीची तिचे काढीचे वेगेची. अरे जे आईला गोड घास लागत आहे ते तोंडचा करायचा आणि बाळकाच्या मुखामध्ये भरत आहे अशी तू जननी आहेस. ओ कुणी बाळकाच्या मुखाची मनाची सण्या. म्हणून तुला जननी असं नाव दिलेलं आहे म्हणून तुला आई नाव दिलेलं आहे अशी तू बाळाची भूक तहान जाणवणारी आहे अशी जनार्दन स्वामी एका जनार्दना चरण सुरती व्हावे अवधान. जनार्दन स्वामीला शरणागती करत आहेत. पुढच्या त्याला हनुमान असं असणारा सिद्धांत दाखवून देत आहे. हनुमान दावणी आपण औषधीचे आगमन करी. टोप लावायचे. ती दिव्य अशी औषधी घेऊन येणार आहे असं ग्रंथकर्ते म्हणत आहे. लावा टोप लावा, टोपावाले. रामायणे युद्ध काढे झाडाला टोप लावा पटकन. औषधी अर्थ हनुमान प्रार्थना नाम चतुर्दुवाद्या हे पुंडलिका. हा, वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. धन्यवाद वायवट महाराज आणि माऊली महाराज. यानंतर हरिभक्तपरायण प्रभू महाराज चव्हाण आनंदवाडी आणि आपले हरिभक्तपरायण धायगडे महाराज चाकरवाडी यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब लक्ष्मण शक्तीला देणगी देणाऱ्यांची नावं याप्रमाणे जेवढं आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा अशा प्रकारची विनंती आहे. संदीप आबा चव्हाण 200 रुपये, श्रीमंत शिंगण 100 रुपये, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मेंगडे बंकट स्वामी संस्थान यांचे या ठिकाणी आशीर्वाद लाभलेले आहेत. त्यांनी प्रसाद 1100 रुपये देणगी दिलेली आहे. धन्यवाद. रेवणनाथ साळुंके इमामपूर 500 रुपये, बाबा नेवाळे इमामपूर 150